आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. श्री पांडुरंग गमाजी अभंग हे या उक्तीचं एक जिवंत उदाहरण. नेवासा तालुक्यातील कुकाणा गावाला 1 ऑगस्ट 1942 साली लाभलेलं हे रत्न म्हणजे गावालाही वरदानच ठरलंय. कैलासवासी गमाजी अभंग आणि कैलासवासी पार्वतीबाई अभंग यांच्या पोटी जन्माला आलेलं 7 भावंडांमधील एक पुत्ररत्न म्हणजे पांडुरंग अभंग. ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या वडिलांकडून बाळकडू मिळालेले पांडुरंग अभंग हे फार कमी वयात शेती, समाजसेवा आणि राजकारणातले धडे गिरवू लागले. वडिलांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या जीवनावर फार मोठा सकारात्मक परिणाम जाणवतो. 6वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अभंग साहेबांना शिक्षणापेक्षा अनुभवांनीच जास्त ज्ञान दिलं. वयाच्या 21व्या वर्षी अभंग साहेबांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. कुकाणा गावात आणि परिसरात प्राथमिक आरोग्य सेवेअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याचा प्रस्ताव त्यांनी मंजूर करून आणला. आज अनेक गरीब आणि गरजू लोकांना त्याचा लाभ होतोय. अभंग साहेबांच्या कारकिर्दीचा खरा आलेख वर चढला तो ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे. स्वर्गीय मारुतराव घोले पाटील यांनी 1970 साली या कारखान्याची पायाभरणी केली. संचालक म्हणून अभंग साहेबांनी कारखान्याची सूत्र हाती घेत अनेक विधायक कामं केली. दिवसाला 8,500 गाळप क्षमता असलेला हा ज्ञानेश्वर कारखाना संपूर्ण पंचक्रोशीत आपली छाप पाडतोय. सहकार क्षेत्रातले अनेक कारखाने बंद पडत असताना अभंग साहेबांच्या दूरदृष्टीनं मात्र जोमात सुरू आहे. बदलत्या काळानुसार अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जेनको पूर्णत्वाला येऊन कारखान्याच्या विस्तारीकरणाची ही कामं जोरात सुरू आहेत. साहेब जातीनं या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालतात. 1977 साली माझा कारखान्यामध्ये प्रवेश झाला आणि लगोलग माझ्यावर व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी पडली आणि तिथून पुढच्या कार्यकाळामध्ये साहेबांच्या बरोबरीनं मी निश्चित प्रमाणामध्ये या कारखान्याचं वेगवेगळे एक्सपान्शन असतील, वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, वेगवेगळे हे असतील ते करण्याच्या कामामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी केलेलं आहे. कुठलाही प्रश्न आला, कुठलाही अडचण आली तर कुठल्याही प्रकारे डगमगून न जाता त्या विषयात खोलापर्यंत जायचं आणि त्याची उलगडा कसा करायचा आणि त्याच्यावर मार्ग कसा काढायचा हे खरं त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. प्रत्येक अडचणीत साहेब खूप शांतपणे विचार करून आम्हाला निर्णय देत असतात. नेवासा तालुका तसा तर नेहमी दुष्काळामुळे बाधित राहिलेला आहे. शेती तर लांबच, पिण्याचं पाणीही मिळवण्यासाठी लोकांचे हाल होत होते. या भेडसावणाऱ्या समस्येचा तोडगा अभंग साहेबांनी पाणी योजनेतून दूर केला. लाखो लिटर क्षमता असलेल्या या बंधाऱ्याचं काम 2006 साली पूर्ण झालं आणि पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवल्यानं अभंग साहेब अनेक आशीर्वादाचे धनी ठरले. 6 गावाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे आदरणीय अभंग साहेबाच्या आमदारकीच्या रूपाने निश्चित सोडवला गेला. चांगल्या प्रकारे पाणी ह्या 6 गावाला आजपर्यंत मिळत आहे. विशेषतः मागच्या वर्षी ह्या 2-4 वर्षात जी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, 6 गावाला पाणी दिलं, परंतु ह्याच्यात नेवासा आणि निम्मा शेवगाव तालुक्याची संपूर्ण टँकर ह्या 6 गावाला पाणी देऊन सुद्धा ह्या तलावातून या गावांना पाण्याचा पुरवठा केला गेला. म्हणून ही योजना झाल्यापासून मी पंचायत समितीचं उपसभापती असताना सुद्धा या गावाला टँकरनीच पाणी पुरवठा करावा लागला आणि तो प्रश्न कायमस्वरूपी हा निकाली निघलेला आहे. कारखाना असो, पाणी असो, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असोत, अभंग साहेबांनी नेहमीच तत्परतेनं तडीस नेले. शेतकऱ्यांविषयी असलेली त्यांची कळवळ ही अहमदनगर जिल्हा बँकेतल्या त्यांच्या कारकिर्दीतून दिसून येते.
2011 सालची शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँक कर्मचाऱ्यांची भरती आणि पगारवाढ तसंच संपूर्ण बँकेचं कामकाज संगणकीकृत करण्याचे असे अनेक निर्णय साहेबांनी घेतले. त्यामुळं आज अहमदनगर जिल्हा बँक यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. त्यांच्या चेअरमनशिपच्या काळामध्ये नाबार्डचं ज्यावेळेस इन्स्पेक्शन झालं त्या इन्स्पेक्शनमध्ये नाबार्डने ए रेटिंग दिलेलं आहे. म्हणजे जे सर्वात उत्कृष्ट रेटिंग नाबार्ड देत असतं हे त्यांच्या काळातच झालेलं आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये अनेक त्यांनी वेगवेगळे निर्णय ज्यावेळेस घेतले आणि त्याच निर्णयाचा परिपाक म्हणजे बँकेला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले. त्यामध्ये जर बघितलं तर बँकिंग फ्रंटियर म्हणून नॅशनल लेवलला एक संस्था काम करत असते. त्या संस्थेचा उत्कृष्ट बँक म्हणून बँकेला पुरस्कार त्यांच्याच काळात मिळालेला आहे आणि हा पुरस्कार मिळाल्यामुळे बँकेची प्रतिष्ठा आणखीनच मोठ्या प्रमाणात चांगली वाढलेली आहे. आणि आज आम्हाला आमच्या संचालक मंडळाला एक सिनियर संचालक म्हणून मार्गदर्शन मिळते. वैयक्तिक आमच्या बँकेला त्यांचा निश्चितच फायदा आहे. सहकार क्षेत्रातल्या आपल्या कामांमुळं शेतकऱ्यांशी आपली नाळ जोडलेली असल्यामुळं अभंग साहेबांनी राजकारणातही यश संपादन केलं. शरद पवार साहेब यांचा सर्वात उत्तम गुण म्हणजे माणसाची पारख होय. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज तालुका असो की जिल्हा, अभंग साहेबांना लोकांची आपुलकी मतांमधून मिळत गेली. 1995 साली आमदार म्हणून त्यांनी मंत्रालयात पाऊल ठेवलं. ग्रामपंचायत ते मंत्रालय हा प्रवास फक्त लोकांच्या विश्वासानं आणि अभंग साहेबांच्या स्वभावामुळेच शक्य झालाय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली त्यावेळेला स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील उर्फ मालक, त्याचबरोबर मी आणि पांडुरंगरावजी अभंग पाटील आम्ही पहिल्यांदा पवारसाहेबाबरोबर राहणार अशा प्रकारची घोषणा केली आणि ते सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काम करत गेलो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यामध्ये वाढावी म्हणून त्यांच्या खांद्यावर अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरासुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली. राष्ट्रवादीचं सर्व समर्पक असं जिल्ह्यामध्ये त्यांनी सामान्य माणसापर्यंत जाऊन त्या ठिकाणी काम केलं. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न राष्ट्रवादी पार्टीच्या माध्यमातून त्यांनी सोडवले. असा एक उमदा असा नेता राष्ट्रवादीला मिळाला. ज्यांच्या नावातच पांडुरंग आणि अभंग आहे त्याला अध्यात्माची गोडी असणं स्वाभाविकच आहे. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान, जिथं संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी शब्दबद्ध केली, आजही आपलं महत्त्व टिकवून आहे. कानावर पडणारे हे ज्ञानेश्वरीचे अभंग मंदिराचं वातावरण अजूनच पवित्र करतात. विश्वस्त म्हणून अभंग साहेबांनी देवस्थानात अनेक कामं केली आहेत. मंदिर परिसरात नव्यानं होऊ घातलेल्या मूर्तीची कामं तसंच इमारतीचं बांधकाम हे जोमानं सुरू आहे. या सृष्टीमध्ये मंदिराकरता खांब आहे, पण श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी खांबाकरता मंदिर आहे का? त्या खांबाजवळ बसून माऊलींनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला. या मंदिराकरता काया, वाचा, मन, त्याला आपण तन मन धन म्हणतो, अशा सर्वांगानं निस्वार्थ बुद्धीने ते या संस्थांची सेवा करत आहेत. मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, परंतु जेव्हा आपण त्यांना फोन करू किंवा निरोप देऊ त्या काही वेळेला ते हजर असतात आणि सगळ्या कामाकरता जीव ओतून काम करतात. नेवासा इथून जवळच असलेल्या जगप्रसिद्ध शिर्डीच्या साई मंदिर ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून यशस्वी कामकाज पार पाडलं. साईंचा आशीर्वाद हा त्यांच्यावर नेहमीच असतो. ते नेवासा मतदारसंघातले माजी आमदार, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलं शिर्डी संस्थांच्या कारभारात. आमच्या कार्यकाळामध्ये रमणींचा 1100 रूमचा मोठा प्रोजेक्ट तयार झाला. 140 कोटी रुपयाचं प्रसालायचं काम झालं. सुपर स्पेशल हॉस्पिटल, दोरावती बिल्डिंग, अतिशय चांगल्या प्रकारचं काम भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून भाऊकडं आम्ही सतत आदराने पाहत होतो. आणि भाऊ शिर्डी संस्थांमध्ये एक लोकप्रिय विश्वस्त म्हणून सगळ्यात जास्त प्रिय होते. प्रत्येकाची गोष्ट समजून घेणार आणि त्याच्यातून मार्ग काढणार. प्रत्येक निर्णय घेताना अगदी विचारपूर्वक निर्णय घेणार, दोन्ही बाजू तपासून पाहणार. संस्थांमध्ये जवळ 3500 कर्मचारी होते.
पण कर्मचाऱ्यांचा न्याय निवडायचं काम सगळ्यांनी वडीलधाऱ्या माणसाचं समजून त्यांच्याकडे देत होते आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेले आहेत. आपलं शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही याची खंत अभंग साहेबांना नेहमीच जाणवत राहिली आणि म्हणूनच त्यांनी तरवडी इथली शाळा उभारली. आज या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतायत. मुलांच्या डोळ्यातील स्वप्नांमध्ये जणू साहेब स्वतःचं शिक्षणाचं स्वप्नच पूर्ण करतायत. तरवडी इथलं हे वाचनालय याचीच साक्ष देतं. गेली 40 वर्ष समाजाला वाहून घेतलेल्या अभंग साहेबांनी आपलं कौटुंबिक जीवन मात्र अगदी साधेपणानं घालवलंय. त्यांची दिनचर्या याचं उत्तम उदाहरण आहे. या वयातही साहेब पहाटे 4ला उठून नित्यानं मॉर्निंग वॉकला जातात. न चुकता घरातली देवोपासना करूनच त्यांचा दिवस सुरू होतो आणि हेच संस्कार घरातील पिढ्यांमध्येही दिसून येत आहेत. अगदी छोट्या पणतीपासून ते नातवापर्यंत आणि सुनेपासून ते मुलापर्यंत सगळ्यांमध्येच साधेपणाचे हे संस्कार कुटुंबाला गावाशी जोडतात. नेहमी राजकीय जीवनाचा मला त्याचा फार उपयोग झाला. धंद्यात किंवा समाजात वावरताना मी कुठेही गेलो तर मला त्यांचं नाव ऐकायला मिळतं की साहेब आमचे असे आहेत, साहेब तसे आहेत. साहेब नेहमी सगळ्यांना सांभाळून घेतात. कुठल्याही म्हणजे राजकीय क्षेत्र असू किंवा व्यावसायिक क्षेत्र असू, यात सगळीकडे त्यांचं नावलौकिक चांगलं झालेलं आहे. याबद्दल मलासुद्धा त्यांचा गर्व आहे. अभिमानाने मी सगळ्यांना सांगू शकतो की मी त्यांचा मुलगा आहे. स्वभाव त्यांचा एकदम शांत, संयमी आणि दुसऱ्याचं एखादं नाही पटलं तर त्याला फक्त समजावून सांगणार, त्याच्यावर कधी तडकणार नाही. पण त्यांना आणि त्यांनी नाही ऐकलं तर त्याची वाट वेगळी, आपली वाट वेगळी असं ते करणार. राजकीय जीवनात सुद्धा तसंच. कित्येक लोक त्यांना कधी विरोध करतात, कधी काही बोलतात, तरी पण ते आपलं जर कोणी जास्त बोललं वगैरे किंवा काही जास्त विरोधात झाला ते आपलं स्वतः गप्प बसवून घेतात. आणि आम्हाला बाकीच्या जीवनात सुद्धा त्यांची कायम पुढील जीवनात मार्गदर्शन लाभो. तसंच त्यांच्या हातून ज्यांना जी समाजकार्याची खूप आवड आहे तर त्यांच्या हातून शेवटपर्यंत समाजकार्य घडो अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या लग्नाला 30 वर्ष झाले आता, तरी कसलीच अजून कधीच काही बोलले नाही ते. उलट वडिलाच्या घरी तरी आम्हाला असं म्हणजे आनंद होता तिथं, पण इथं आल्यानंतर पण खूप आनंद झाला. इथं चांगलं घर मिळालं, सासरा म्हणून कधीच वाटले नाही ते. मुलीसारखंच जीव लावला त्यांनी आणि मुलीसारखंच सांभाळलं आम्हाला. कधी ते रागवले नाही, कधी त्यांनी कसली तक्रार केली नाही की कधी भाजी खराब झाली असं कधीच म्हटले नाही. ते एकदम मुलीसारखं जीव लावला त्यांनी आम्हाला. आम्ही तिघी सुनांना सारखंच सांभाळतात ते. माझ्यासाठी माझे आजोबा पांडुरंग गामाजी अभंग हे एक साक्षात्कार देवच आहे आणि त्यांना मी त्यांच्या ठिकाणीच मानतो. नावाप्रमाणेच पांडुरंग आधी म्हणजे पहिल्यापासून खूपच शांत, संयमी आणि कधीही दुसऱ्याचं वाईट न चिंतायचं असा तो त्यांचा स्वभाव आहे. हेच आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडनं शिकत आलं. कधीही दुसऱ्याचं कसं चांगलंच करता येईल आपल्याला हेच आपण त्यांच्याकडनं आम्ही नेहमी शिकत आलो. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या ज्या स्वभावातल्या काही गोष्टी आहेत त्या मला अंगी करण्यासाठी माझा खूप प्रयत्न आहे. जसं की ते कधीही कितीही प्रसंग असू द्या ते कधीही चिडत नाही, त्यांचा राग कधी अनावर होत नाही. संयम ही त्यांची दुसरी एकदम स्ट्रॉंग बाजू आहे. आणि घरातलं वातावरण त्यांनी कधीहीच राजकारणी माणसाच्या जनरली आपण बघतो की घराकडे फार दुर्लक्ष होतं, पण त्यांनी ह्या बाबतीकडे कधीहीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आता 75 वर्ष त्यांचं गाठलेलेच आहेत. आता दोघांची मिळून तसे म्हणजे 100 झालेच, वर जास्त झाले. पण त्याचं माझं आयुष्य असंच जावं, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं. परमेश्वरचरणी हीच प्रार्थना आहे. ज्यांचं नावच पांडुरंग आहे त्यांच्याबद्दल आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी काय बोलावं. अनेक शेतकऱ्यांचं कल्याण करणारा हा माणूस, अनेक लोकांना नोकऱ्या लावणारा हा माणूस, या माणसाला जास्तीत जास्त आयुष्य मिळावं असं श्री संत नागेबाबाच्या चरणी प्रार्थना करतो. ज्याप्रमाणे हिऱ्याला अनेक पैलू असतात त्याचप्रमाणे श्री पांडुरंग अभंग यांच्याही व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचं शेतीबद्दलचं प्रेम. आजही ते नित्यनेमानं आपल्या शेतीकडे वेळ काढून लक्ष घालतात.
जनावरांना आपल्या मुलाप्रमाणे वागवतात. एवढं समग्र वेळ असताना सुद्धा सकाळी उठून शेतीमध्ये फेरफटका मारून आवश्यक असणारं काम ते त्या ठिकाणी करून घेतात. गाईचं गोठ्याचं काम असेल, ऊसामधील असेल, डाळिंबाची बाग असेल, त्याच्यामध्ये स्वतः चक्कर मारून त्याचं नियोजन कसं करायचं याची माहिती देतात. घरामध्ये जी काही मुलं आहेत, नातवंड आहेत, हे कामाच्या निमित्ताने बाहेर आहेत, परंतु तरीसुद्धा चांगल्या पद्धतीची शेती साहेबांची आहे. ते त्याकरता चांगला असा वेळ देतात. ग्रामपंचायत पासून मंत्रालयापर्यंत हा प्रवास करत असताना बैलगाडी हाकणं मात्र ते कधीच विसरलेले नाहीत. आमदार, संचालक, चेअरमन, अध्यक्ष अशा अनेक उपाधी आपल्या नावापुढे लावू शकणाऱ्या या पांडुरंगाला आपली पहिली आणि शेवटची ओळख ही शेतकरीच असावी असं अभिमानानं आणि प्रामाणिकपणे वाटतंय. अनेक साधारणतः उपाध्या निर्माण झाल्या, उपाध्या लावल्या, अनेक सुद्धा समजा आपण अध्यात्मामध्ये काम करत असल्यामुळं हरिभक्तपरायणसुद्धा सगळं कोणी म्हणायला लागलं. परंतु हे सगळं करत असताना शेवटी जो आपला पिंड शेतीचा जो आहे, शेतीमध्ये आपलं जे व्यवस्थापन आहे, तिथं राहणं, ते मोकळ्या हवेत जगणं अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं कार्यान्वित होतं. आणि म्हणून आयुष्याला दुसरी कुठली जोड नसताना शेतीमध्येच आपण तिथं निश्चित प्रमाणामध्ये शेवटी शेती ही श्रेष्ठ आहे. आणि शेतीमध्ये मोकळेपणानं राहणं, मोकळं वागणं आणि तिथून ज्ञान घेणं, ते जगाला देणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. ते काम करत राहणं, शेवटपर्यंत काम करत राहणं. आज वयाच्या 75रीत पोहोचलेल्या अभंग साहेबांकडे अनुभव मात्र शेकडो वर्षांचा जाणवतोय आणि उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवेल असाच दिसतो. आज वयाची 75 वर्ष पूर्ण करत असताना अमृत महोत्सवी या वर्षामध्ये त्यांचं पदार्पण होतंय. या नेत्याला माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचा असाच आम्हाला शतकोत्तर सत्कार करण्याची संधी मला मिळावी, समाजाला मिळावी, आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना मिळावी अशी या ठिकाणी मी ज्ञानेश्वर चरणी, माऊलीच्या चरणी आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. अभंग साहेबांना मी माझ्या अधिकाऱ्यांमार्फत आणि सर्व कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्या ह्या अमृत महोत्सव निमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चांगल्या प्रकारे व्यायाम आणि आरोग्य त्यांना परमेश्वराने दिलं आहे, म्हणून निश्चित त्यांनी 100 ते गाठणार आहे आणि म्हणून ते 100 गाठण्याचं भाग्य त्यांना हे निश्चित मिळणार आहे अशी म्हणून मी त्यांच्या कार्याला, कामाला त्यांना आशीर्वाद, शुभेच्छा व्यक्त करतो. कार्यदक्ष संचालक म्हणून कर्मचारी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या भावना ह्या त्यांच्या 75व्या वर्षाच्या निमित्तानं नेहमीच राहणार आहे की त्यांना 75च नाही ते शतायुष्य व्हावं अशा आमच्या कर्मचाऱ्यांच्या भावना आहे. त्यांच्या पाठीशी नेहमीच आमच्या कर्मचारी आणि संचालक मंडळाचे राहणार आहेत. हा एवढा मोठा चांगला योग अमृत महोत्सव साजरा करण्याचा आला हे तालुक्याचं आणि नगर जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं एक आपण आगळं वेगळं भाग्य समजूया. त्यांच्या 75 वर्षांच्या निमित्ताने साईबाबा संस्थांचे माजी विश्वास म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. समाजात त्यांना जे मिळालं आहे त्यांना समाजानेही भरपूर दिलं आहे. त्यांनी समाजासाठी सुद्धा फार स्वतःला झिजवून घेतलेलं आहे आणि असंच त्यांचं उदंड आयुष्य राहावं ही सर्वांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे. तर त्यांच्या हातून त्यांना जी समाजकार्याची खूप आवड आहे, तर त्यांच्या हातून शेवटपर्यंत समाजकार्य घडव अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. पुढील वाटचाल त्यांच्या आयुष्याची अशीच निरोगी आणि जास्तीत जास्त काळ त्यांची छत्रछाया आमच्यावर राहावी असं मी भगवानच्या चरणी प्रार्थना करतो. चांदीच्या तपकात रुमाल टाकीते विणून पांडुरंगांचं नाव घेते. जय हिंद म्हणून.